आजच्या विज्ञान युगात खरे बघितले तर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर सर्वच लोक काही ना काही लिहित असतात. म्हातारे कोतारे, स्त्री पुरुष, मुलं मुली, तरुण तरुणी, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो, वयोगटातील असो की कोणत्याही विचाराची असो, परंतु बुद्धीला ज्या सकस आहाराची अत्यंत गरज असते तो सकस असा साहित्य आहार सोशल नेटवर्किंगच्या माध्यमामधून वाचकांना वाचायला मिळत नाही. कारण बुद्धिजीवी, विचारवंत, साहित्यिक या सोशल मीडियावर आपले लेख किंवा साहित्य फार काही टाकत नाहीत. याची कारणे एक नाही अनेक असू शकतात, असे माझे मत आहे. तसेच मानवी कल्याणाचे, प्रगतीचे, विकासाचे, प्रबोधनात्मक, सामाजिक विकासाचे, जनकल्याणाचे परिवर्तनीय विचार या माध्यमातून फारसे लोकांना भावत नाहीत, रुचत नाहीत. याचे कारण असे की सोशल मीडियावर वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात. हौशे गौशे नवशे लोकांना साहित्य म्हणजे काय, वाचन कसे व कोणते करावे, वाचनाने मानवी मनमेंदूचे व मानवी जीवनाचे काय फायदे होतात हे ज्यांना कळत नाही असेच लोक जास्त व्हॉट्सअपवर व फेसबुकवर असतात. जास्तीत जास्त फेसबुकवर असतात. आता वाचन संस्कृती लयाला गेली काय असा प्रश्न निर्माण होतो. तर वाचक वर्ग हा एक विशिष्ट वर्ग आहे, फार वेगळा वर्ग आहे. असं नाही का वाचक लोक नाहीत किंवा साहित्य निर्मिती होत नाही किंवा साहित्याचं या ठिकाणी साहित्य हे लिहिणं थांबलेलं आहे किंवा पुस्तकं प्रकाशित होत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाचनाची गोडी लागावी त्यासाठी वाचनालय आपल्या घरातील कपाटात विविधांगी विविध प्रकारची व विविध विषयाची पुस्तके आणावी आणि ती असावी. कथा, कादंबरी, वैचारिक, ऐतिहासिक, चरित्रात्मक पुस्तकाचं वाचन करावं. त्या वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, त्याच्या बुद्धित ज्ञानाची भर पडते. प्रत्येक व्यक्ती वाचती झाली पाहिजे. त्यासाठी वाचनालयातील व्यवस्थापक व त्यांच्या सदस्यांनी दर महिन्याला लेखक, कवी, साहित्यिक, वाचक या सगळ्यांची एक बैठक लावावी.